एकदा 5 मित्र लोकेश, विनय, शरद, तन्मय, सुरेश गाडीमध्ये जात होते. रात्रीचे 11 वाजले होते. ती अमावस्येची रात्र होती. विनय गाडी चालवत होता. ते हायवेनी रायगडच्या दिशेने जात होते. हायवे नंतर एक जंगल लागणार होते, म्हणून त्या सगळ्यांनी एका धाब्यावर जेवण केले. जेव्हा ते जेवण करून परत निघत होते तेव्हा धाब्याच्या मालकाने त्यांना थांबवले आणि जंगलाबद्दल सावध केले. तो मालक म्हणाला, सावध रहा, पुढे जंगल आहे. कुठलाही प्राणी, व्यक्ती व काही विचित्र प्रकार दिसले